ज्या पद्धतीचं देखणं आयोजन पाहायला मिळतं। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जिथे आपण पाहतोय एका बाजूला दोन ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात। ओमकार देवीदास देसाई आणि ओमकार केणी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना एक मुंबईच्या कुर्ला नेहरू नगरचा खेळाडू तर एका बाजूला नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरचा असणारा ठिकाण म्हणून देखील पाहतो। टान्स पा ओमकार केणीचा जो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। उजव्या एक्सीच्या बाहेर कवसला डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषे उजव्या एक्सीच्या बाहेर गॅप मध्ये केलेला फटका ओमकार केणीची धावा त्या 20 दोन खेळाडू झालेत बाद। यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँड्स स्ट्रोक पाहायला मिळाला। रिप्ले मध्ये पहा पुढ्यात टाकला समोरच्या दिशेने खेळला ओमकार हाड मारायला तयार नाही आहे। एका स्पर्धेमध्ये हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर ओमकार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये विविध अँगलने इथे दाखवण्यात येत आहे। कॅमेरा वर्क त्याच झाटणीचा आपण पाहत आहोत। अगदी आपला बर्ड आय व्ह्यू अर्थ असताना आणखीन एक धमाका लांब लचक फटक्यामध्ये वजन धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन षटकार। आखीव आणि रेखीव संकल्पना पाहायला मिळाली। आडवा बाटणे ऑन साइडला ओमकार केणी यावेळेला फटका पहा लांब लचक दूरवरचा सर्वाधिक लांब चेंडू 42 धावसंख्येवरती नॉट आउट आहे ओमकार असेल या पूर्वार्धातील। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल। खोला टाकला आणखीन एक धमाका शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय। बॅटिंग केणीच्या पाहायला मिळाल्यात अफलातून नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला। 48 रन नॉट आउट संघाची धावसंख्या 83। पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर। मानाची प्रतिष्ठेची श्रीतेज करंडक पार पडली। असा एक फलंदाज होता जो आला जो खेळला ज्याने जिंकून घेतलं ज्याने षटकार खेळले ज्याने चौकार खेळले ज्याने सिंगल काढल्या ज्याने डबल काढल्या आपल्या टीमच्या विजयामध्ये इथपर्यंत येण्यामध्ये मोलाचा वाटा राहिला। आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाजाचा मान जातोय ओमकार केणी ताई पॅकर्स नवी मुंबईच्या ऐरोलीच्या दिवा कोळीवाड्यातील असणारा एक जबरदस्त खेळाडू गणेश कोतवाल साहेब विनंती आपण या। पुनराव विष्णवी आणि संदीप भाऊ आपण देखील संदीप भाऊ या आपण सगळ्यांनी यायचंय। संदीप भाऊ आणि ओमकार केणी या खेळाडूने गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री चषकात मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार सुद्धा जिंकली होती। आणि आज ओमकार केणी खूप जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळाले। आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांना जातोय। प्रकाश केणी यांचे चिरंजीव क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि आज या पठ्ठ्याने पुण्यामध्ये येऊन देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे। ओमकार आज मात्र या ठिकाणी या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवताना पाहायला मिळत आहेत। आणि 5000 आणि त्याचबरोबरीने बेस्ट बॅटरचा पुरस्कार। ओमकार कशी राहिली तुझ्यासाठी ही स्पर्धा या स्पर्धेविषयी आणि तुमच्या टीमच्या आणि तुमच्या कामगिरीविषयी? ही स्पर्धा देखील खूप चांगली होती। फ्री एंट्री होती आजपर्यंत फ्री एंट्री ग्रामीणला मी 2 टुर्नामेंट खेळलोय पण ओपनला ही फर्स्ट टाइम होती। तर खूप चांगलं इनोव्हेशन होतं ग्राउंड पण खूप चांगलं होतं आणि मी माझ्या टीमचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी दिली। आणि अशीच कामगिरी करत राहा। तुमच्याकडे जे टॅलेंट आहे येणारा कालावधी तुमचा आहे भारतात आणि भारताच्या बाहेर धुमाकूळ घालण्यासाठी ओमकार केणी देखील सज्ज आहे। आपणास खूप साऱ्या शुभेच्छा। यस